वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्डची जी एक्झाम आहे ती अत्यंत जवळ आलेली आहे आणि त्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन आहेत तर ते तुमच्याशी डिस्कस करायला सुरू केले. तर सायन्स वनचा जो 6th चॅप्टर आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, तर त्याच्यातला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन जो आहे तो मी आज तुमच्याशी शेअर करतोय. स्टेट द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन असा डायरेक्ट क्वेश्चन येईल 2 मार्क्ससाठी किंवा ही डायग्राम दिली जाईल आणि तुम्हाला काय विचारलं जाईल, राईट द लॉज रिलेटेड टू दिस फिगर. या फिगरशी रिलेटेड लॉज लिहायचे आहेत. तर याच्यामध्ये बघा 2 मीडियम आहेत. जर ही कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायची असेल तर याच्यामध्ये 2 मीडियम आहेत. पहिला आहे एअर मीडियम आणि दुसरा आहे ग्लास मीडियम. असे कुठलेही 2 मीडियम जर असतील तर हा जो लाईट आहे जो वरून येतो इकडून तो हा आहे इन्सिडेंट रे. त्याला काय म्हणायचं, इन्सिडेंट रे. तर तो एअर मीडियम मधून कुठे येतोय, ग्लास मीडियम कडे येतोय. ऍक्च्युली काय व्हायला पाहिजे होतं जर याच्यामध्ये आपण बघितलं तर हा सरळ असा इकडे पुढे जायला पाहिजे होता इन्सिडेंट रे, पण तो तसा न जाता तो काय होतो इथे बेंड होतोय या साईडला. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे हा काय होतं, बेंड होतोय इथे. आणि कंपॅरिझन करण्यासाठी, तुलना करण्यासाठी मध्ये काय केलेलं आहे, हा एक नॉर्मल घेतलेला आहे की त्या नॉर्मलशी रिलेटेड आपण काय करू शकतो, तो जो रे आहे तो कसा बिहेव करतोय ते स्टडी करू शकतो. त्यामुळे या CD ला काय म्हणायचं, नॉर्मल म्हणायचं. ह्या सगळ्या कन्सेप्ट आधी तुमच्या क्लिअर पाहिजे. आणि जो रे बेंड होतं, जसं की मी सांगितलं हा इथे बेंड होतं, हा रे ओके इथे सरळ न जाता इकडे खाली बेंड होतं, त्याला काय म्हणायचं, रिफ्रॅक्टेड आहे. ओके, तर त्याच्याशी रिलेटेड हा लॉ आहे. तर बघूया आपण नेमकं काय होतंय त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या पहिल्या कन्सेप्ट समजून घ्या. त्याच्यानी नंतर आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगायला पाहिजे इथे, की हा जो नॉर्मल आहे त्याच्याशी या इन्सिडेंट रेनं जो अँगल केलाय त्याला काय सपोज करायचं, आय. त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणायचं. ओके, अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि हा जो नॉर्मलशी रिफ्रॅक्टेड रेनं जो अँगल तयार केला त्याला काय म्हणायचं, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला लागणार आहेत. 2 लॉ आहेत, इझी आहे. तर बघूया वन बाय वन कन्सेप्ट समजून घेऊया. तर फर्स्ट लॉ काय आहे बघा, इन्सिडेंट रे म्हणजे हा पहिला इन्सिडेंट रे. दुसरं रिफ्रॅक्टेड रे, हा जो रे रिफ्रॅक्ट होतोय खाली हा रिफ्रॅक्टेड रे. आणि ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडेंट, तर हे लिहा त्याच्यामध्ये आन्सर मध्ये लिहिताना, इन्सिडेंट रे रिफ्रॅक्टेड रे ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडेंट एन आर अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल टू द सरफेस ऑफ स्लॅब. ओके, तर महत्वाचं काय, तर इन्सिडेंट रे जो आहे आणि हा जो म्हणजे हा इकडचा इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे, तर हे दोघंही नॉर्मलच्या, हा जो मधला नॉर्मल आहे त्याच्या अपोजिट असतात. म्हणजे हा इकडे लेफ्टला आहे तर हा इकडे कुठे आहे, राईटला. तर नॉर्मलच्या बरोबर ते एकमेकांशी काय असतात, अपोजिट असतात. आणि त्याच्याही पुढे जाऊन कुठलाही एखादा सरफेस घेतला तर त्या सरफेसवरच सगळ्या गोष्टी असतील तर त्याला काय म्हणायचं, सेम प्लेन, एकाच प्लेनवर आहे. ओके, तर बघा 3, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल, म्हणजे हे तिघ, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि मधला नॉर्मल, हे तिघ सुद्धा काय असतात, एकाच सरफेसवर असतात. म्हणजेच काय, ऑन द सेम प्लेन. हे जे सगळं आहे ते एकाच सरफेसवर होत असतं. म्हणजे हा रे इथून इकडे खाली आला तर तो असा समोर नाही येत. आता मी इथे ड्रॉ करू शकत नाही 3 डायमेन्शन मध्ये. तर हा काय होत नाही, सरफेस सोडून बाहेर येत नाही, तर ते एकाच सरफेसवर असतात. म्हणजे पहिल्या लॉ मध्ये काय लिहायचं, काय मेन्शन करायचं, इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे जे 2 रे आहेत ते नॉर्मलच्या काय असतात, अपोजिट साईडला असतात, अपोजिट साइड्स ऑफ अ नॉर्मल. आणि इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल हे एकाच प्लेनवर असतात, एकाच सरफेसवर असतात. तर हे पहिल्या लॉ मध्ये काय करायचं, मेन्शन करायचं. ओके, परत एकदा मी क्लिअर करतो. इथे काय मेन्शन करायचं तुम्ही फर्स्ट लॉ मध्ये, इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे काय असतात, अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. नॉर्मलच्या 2 अपोजिट साईडला असतात, एक लेफ्टला असतात तर दुसरा राईटला असणार. आणि 3 रे म्हणजे सॉरी, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल हे तिघ सुद्धा एकाच सरफेसवर असतात, म्हणून त्याला काय म्हटलंय, इन द सेम प्लेन. आता त्याच्यानंतर पुढे दुसरा जो लॉ आहे तो यातला महत्वाचा आहे, फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया. आता इथलं कुठले कुठले पेअर आहेत किंवा मीडिया कुठले आहेत, 2. एक पहिला आहे एअर आणि ग्लास. तर अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे हा आय घेतला, अँगल ऑफ इन्सिडन्स साइन आय. हिअर आय इज द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड आर इज द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर घेतला, तर ह्या दोघांचा जर का मी रेशो घेतला साइन आर, तर एअर आणि ग्लाससाठी, समजा एअर आणि वॉटर असेल किंवा ग्लास आणि वॉटर असेल तर त्यांच्यासाठी वेगळे. सध्या कुठले मीडियम आहेत, एअर आणि ग्लास. तर एअर आणि ग्लाससाठी हा रेशो नेहमी काय असतो, कॉन्स्टंट असतो. ओके, म्हणजे समजा इन्सिडेंट रे
समजा नॉर्मल इथं असता, इन्सिडेंट रे असा आला असता आणि इकडे रिफ्रॅक्टेड झाला असता, तरी सुद्धा अँगल ऑफ इन्सिडेंट आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन यांचा साइन रेशिओ नेहमी काय राहणार आहे, सेम राहणार. इन्सिडेंट रे कुठूनही येऊ दे, त्यानुसार तो रिफ्लेक्ट होणार. आणि नेहमी त्या मीडियासाठी एअर आणि ग्लास, हा एक झाला. समजा एअर आणि वॉटर आहे तर त्यांच्यासाठी वेगळा असणार, पण एअर आणि ग्लाससाठी हा नेहमी काय असणार, साइन आय अपॉन साइन आर इज कॉन्स्टंट. ओके, आणि त्यालाच आपण पुढे जाऊन काय म्हणतो हे सुद्धा विचारलं जाईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. तर हे लक्षात ठेवा. ओके, तर हे 2 लॉ तुम्ही काय करायचे, मेन्शन करायचे. आता ज्यावेळी कुठलाही आपण स्टडी करतो त्यावेळी नेहमी रिवाईज करायचं नाही. आता जर असे लॉ असतील तर ते डायग्राम मध्येच लक्षात ठेवा, की जेणेकरून ह्याच डायग्राम मध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. पहिल्या लॉ मध्ये काय सांगायचं, इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे हे नॉर्मलच्या काय असतात, अपोजिट. फर्स्ट कन्सेप्ट. त्याच्यानंतर इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि हा नॉर्मल हे तिघं एकाच प्लेनवर असतात, ऑन अ सेम प्लेन. दुसऱ्या लॉ मध्ये काय, अँगल ऑफ इन्सिडन्सचा रेशो आणि साइन आय अपॉन साइन आर. आय काय आहे, अँगल ऑफ इन्सिडंट, आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे आर. तर यांचा रेशो फॉर गिवन पेअर ऑफ मीडिया. ओके, त्या मीडियाचे 2 पेअर आहेत, जसं की इथं एअर आणि ग्लास आहे, तर त्यांच्यासाठी हा नेहमी काय असतो, कॉन्स्टंट असतो. ओके, तर हे लक्षात ठेवा. डायग्राम मध्ये जास्ती करून लक्षात ठेवलं तर कन्सेप्ट क्लिअर होते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुमच्याशी शेअर करतो. थँक्यू.